अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत जाहीर. शेतकरी बांधवांनो, अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा 18 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे. या जी.आरमध्ये राज्यातील इतर जे बाधित क्षेत्र झालेलं आहे त्या जिल्ह्याची यादीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यात तुमचा जिल्हा तर नाही ना, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. शासन निर्णय असा आहे की मार्च 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकाच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये 164,83,44,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाने या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. आता सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. चालू हंगामामध्ये यापूर्वी शेती पिकाच्या नुकसानाकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये हा प्रस्ताव अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने ही मदत देण्यात येत आहे. आता कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्वित्वती होणार नसल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे आपण या ठिकाणी जिल्हे पाहूया. तर हा एक चार्ट आहे. याच्यामध्ये पुणे, नागपूर, कोकण, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक आहे. जिल्हे आहेत सांगली, पुणे, नागपूर, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नांदेड, धाराशिव, जालना, लातूर, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर. तर या ठिकाणी प्रस्तावाचा दिनांकसुद्धा दिलेला आहे. कालावधी कुठले आहे ते दिलेले आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्यासुद्धा दिलेली आहे. बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आणि निधी लाखामध्ये त्या जिल्ह्याच्या समोर दिलेला आहे. तर अशा प्रकारे आता राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच आता शेतकऱ्यांना ही मदत वितरित केली जाणार आहे. तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.